नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगणार आहे. कारण काय, आपण सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल बघतो आणि मोबाईलमध्ये जे निगेटिव्ह असतं ना त्याच्यावरच आपली नजर जाते. आपण तेच बघत असतो, कुठे काय झालं, कुठे काय होतं आहे. आणि पेपर पण आपण सकाळी वाचतो आणि पेपरमध्ये पण आपण अशा दुर्घटना झालेल्या असतात त्या पहिल्या बघतो. कारण आपल्या मनामध्ये जरी नसलं तरी आपली नजर त्याच्यावरच जाते आणि तेच आपल्या नजरेला पडतं. पण याच्यामुळे काय होतं, दिवसभरामध्ये जे आपण बघितलेलं असतं, दिवसभरामध्ये आपण जे बघितलेलं असतं तेच विचार आपल्या मनामध्ये दिवसभर म्हणजे घुंगावत असतात. आपण जे सकाळी जे निगेटिव्ह बातम्या बघितलेल्या असतात किंवा पेपरमध्ये निगेटिव्ह बातम्या आपण वाचलेल्या असतात आणि ह्या सगळ्या बातम्या दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये घोळत असतात आणि याने काय होतं, आपणही निगेटिव्ह होतो. आपल्याला म्हणजे ते मनामध्ये सारखे विचार असतात, जिथे घडलं ते माझ्या बाबतीत घडलं तर किंवा माझ्या कोण नातेवाईकांमध्ये घडलं तर, नातेवाईकांचं सोड आपण स्वतःचंच आपण बोलतो की माझ्या बाबतीत हे घडलं तर आणि घडलं असतं. असं काही विचार आपल्याला मनामध्ये घोळत असतात आणि मग हे आपण दिवसभर निगेटिव्ह राहतो. पण हे विचार न करता आपण सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव घेतलं आणि देवाचं नाव घेऊन जर दिवसाची सुरुवात केली तर आपला दिवस खूप चांगला जातो. आणि हा मी अनुभव घेतलेला आहे. मी सकाळी उठल्याबरोबर देवाला, परमात्माला धन्यवाद बोलते आणि मग जे आहे ते माझं काम चालू करते. पण सकाळपासून मला अगदी दिवसभरामध्ये इतकं पॉझिटिव्ह फील होतं. माझ्या तोंडावर म्हणजे माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं आणि मी दिवसभर आनंदी असते, पॉझिटिव्ह असते. आणि जेवण बनवताना मी जे चांगल्या प्रसन्न होऊन जेवण बनवते आणि देवाचं नाव घेते. त्याच्यामुळे देवाचं नाव घेऊन जे जेवण आपण बनवतो ते जेवणही रुचकर आणि चविष्ट असते. आणि हे मी भरपूर वेळा असं करून बघितलेलं आहे. देवाचं नाव घेऊन जेवण बनवलं की ते जेवण चविष्ट आणि रुचकर असतं. कारण ते आपल्या शरीरात जातं आणि आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्याला चांगलं फील होतं. मंडळी, हे मी करून बघितलेलं आहे. तुम्ही बघा हे करून. सकाळी उठल्याबरोबर मोबाईलमध्ये फक्त टाईम बघा. आंघोळी केल्याच्या नंतर, देवाचं नाव घेतल्याच्या नंतर मोबाईलमध्ये इतर काही बघा. तोपर्यंत मोबाईलमध्ये बघू नका. फक्त टाईम बघा. बाकीच्या बातम्या आहेत त्या बघू नका. आणि पेपर जर वाचत असाल तर पेपरही वाचू नका. कमीत कमी 1 तास तरी पेपर आणि मोबाईलपासून लांब राहा. आणि देवाचं नाव घेऊन झाल्याच्या नंतर 1 तासाने तुम्ही मोबाईल किंवा पेपर चालू शकता. मग जे काय बघायचं ते बघा. कारण काय, आपण सकाळी उठल्याबरोबर जर मोबाईल बघितला आणि मोबाईलमध्ये त्या बातम्या बघितल्या किंवा पेपर चाळत बसलो तर आपल्या मनामध्ये ते विचार दिवसभर घोळत असतात आणि नको ते आपल्याला विचार येतात. आपलं मन हे असं असतं की कुठेही धावतं, कुठेही जातं. कारण त्या मनाला आपण थांबू शकत नाही. म्हणून सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव घ्या. आंघोळी केल्याच्या नंतर, देवाची पूजा केल्याच्या नंतर मग मोबाईल बघा. हां, कोणाचा जर मोबाईलवर अर्जंट फोन असेल तर तो घ्या, पण बघा आधी मोबाईलमध्ये फोन कोणाचा आहे तो. जर जरूर असेल तर तो फोन उचला. नाहीतर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही आहे आंघोळी वगैरे करून झाल्याच्या नंतर मोबाईल बघा किंवा व्हॉट्सअप
तुम्हाला व्हॉट्सअप बघायचं असेल तर ते आंघोळी बिंघोळी केल्याच्या नंतर बघा. कारण काय कधी कधी एकदम दुःखद बातमी व्हॉट्सअपला आलेली असते आणि मग ते आपण त्याच विचारामध्ये असतो. म्हणून मोबाईल बघायचा असेल तर 1 तासाच्या नंतर बघा. म्हणजे जे आपले नित्यकर्म जे आहे म्हणजे आंघोळी आहे किंवा आणखीन काही आहे ते सगळं झाल्याच्या नंतर देवाची पूजा केल्याच्या नंतर मोबाईल घ्या. तोपर्यंत मोबाईल आणि पेपर कमीत कमी 1 तास उठल्यापासून 1 तास तरी बाजूला ठेवा आणि बघा हे तुम्हाला कसं वाटतंय ते करून आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.